नेटवर्क गेलं बरं का. चालू आहे ना. छत्रपती शिवराय सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा. आणि जे अशक्य होतं ते शक्य करून जमलेल्या माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. काय बोलावं मलाच कळलं. तुम्ही काय करा हे बघा, सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय पर्याय. तुम्ही इथले सगळे ह्याच्या बाहेर 1 मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा, म्हणजे हवा यायला लागेल. हे तुमचे भाऊ नाहीत का? इकडचे सगळे खाली बसा आणि अंतर ठेवून बसा, म्हणजे सगळ्याला हवा लागत. चला इथले सगळे बाहेर, सगळे बाहेर व्हा. तुम्ही नसता मी त्या उन्हात येईल ना, त्या कॅम्पवर जाऊन उभा राहील. सगळे खाली बसा. टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे, तुम्ही खाली बसा म्हणजे हवा येईल आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्या हवा लागेल. सगळे बसा प्लीज, मी विनंती केली तुम्हाला, तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूचे, म्हणजे आतल्या लोकांना हवा येईल. आणि अंतर ठेवून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही. पटापट खाली बसा. अरे इथं काय होतं तुम्हाला याच्यावर बसून? 3दा सांगितलं तुम्हाला. काय व्यासपीठावर हे कूलर चालू नाहीत का? आणि मग कशाला आणले ते? चालू कोण नाही केले? कनेक्शन का जनरेटरला हे कमी म्हणाले सर, रात्रीच आणून ठेवले. बसा खाली बसा, सगळं हवा येईल. नुसते जनरेटर शिवाय आणले ते झालं सरकारवर. इकडचे पण खाली बसा तुम्ही, सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल. खाली बसा इकडचे. करा पडदावरी करा. देव हे नका करू, हे नाही, हे वरी करू नका. खाली ठेवा, आवाज येईल. तिकडे तोंड करून बसा. मला बोलायचंय पटापटा, तुम्ही विनाकारण आरडाओरडा करू नका. इकडचे सगळे खाली बसा. ती पडदा बांधा वरी, तो पडदा वरी बांधा, बांधा लवकर. पुढे सरका, थोडं पुढे सरका. मीडियावाला त्रास नाही, पुढे सरका, पुढे सरका थोडं. बघा बरं सगळे खाली बसले की नाही? इकडच्या मागचं करून बसा ना. बसा लवकर बसा, पाठीमागचा हवा येईल इकडच्या लोकांना. करा वरी करा तेव्हा पडदा लवकर, नाही तर टाका सोडून त्याला पाठीमागं वर फेका त्याला. बघा आता फ्रेश हवा यायची. बसा खाली बसा सगळे. व्यासपीठावरच्या खाली कुणी असले तर बाजूला निघा. मायावाज व्यासपीठ पडन बर का. यार खाली बसा ना, हवा येईल ना. खाली बसा. खाली बसता ना तर बाहेरून जा. लवकर बसा, ऊन पडलंय. आपले भाऊ सगळे उन्हात तळायला लागले. सावलीला बसणाऱ्यांना त्रास नाही होणार. कोणीच हलायचं नाही. पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हलायचं नाही. सगळ्यांनी शांत बसायचं. मोबाईलचे नेट बंद करा थोडा वेळ. मीडियाला नेट कमी पडायला लागले. करायची की सुरुवात? तुम्ही आरडा बंद करा आणि काढचे. पाच मिनिटं थांबा. 5 मिनिट खाली बसा. हवा यायला लागली बरं का. खाली बसल्यामुळे हवा यायला लागली. आता
अँब्युलन्सला सगळ्या रोडला लावून ठेवा बरं का. अँब्युलन्स आजूबाजूच्या गर्दीत ठेवू नका. सर काय महिला रस्ता द्या. ए खाली वय खाली खाली वय. सगळं सारखं नेहमी इथे खाली वय खाली तिथे ढुंगून खरकून नको. चल उतर खाली. खाली उतर. खाली वय. अरे तुला मराठी कळते का? नाही भाऊ मला सारखं द्यावं लागेल सगळ्याला. असं काही चालायचं नाही तर मग सगळ्याला वर बसून द्यावं लागेल. बसा लवकर. उन्हातल्या लोकांचा विचार करा तुम्ही. उगारणा करू नका. लोक आणखी यायलाच लागले. काय करावं. लोक येतात आणखी. रस्त्याने पडेल माजलगाव लोक यायला लागलेत. कसं काय सुरू करा पटेल ते बघा सारख्या लाईन सुरू. रस्त्याने काय अडवलेत आपले. आपण ते लोक येऊ द्या. त्यांना अर्धवट सगळे माहिती. पाटील माजलगाव पायरे रस्त्याने बऱ्याच खाली कसा तुम्ही सर. खाली कसा तुम्ही. रस्त्याने बऱ्याच गाड्या अडवल्या अजून आपल्या. तुम्हाला काही अडचण आहे का? खाली बसायला काही अडचण आहे का? लोकांना हवा लागू द्यायचं ना असं ठरवलं का तुम्ही? मग खाली बसा मध्ये. आता कसं काय बसलं. अरे आपल्याला निर्णय घ्यायचा का नुसतं उभं राहायचं. काहीतरी समाजाचं कल्याण करावं लागेल ना. खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा. आता इकडे फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा. आवाज जातो का सगळ्याला. वर माईक लावलेले कवरी. सगळ्याला आवाज येतोय का? पलीकडे बांधावर उभा राहिलेले आवाज येतोय का? इकडे रोडला हवेला उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का? येतो का? नाही येतो का? हो. इकडे बाजरीच्या कडीला बसलेले. बापरे. जिकडे जागा मिळेल तिकडे रस्त्याने गाड्या आहेत अजून आपल्या. खाली रस्त्याने बी गाड्या आहेत भरपूर. तुमच्या चरणी खरंच नतमस्तक होतो आम्ही. याची गुळगुळ मराठ्याच्या पोरा. सगळं दिलं सोडून त्या माठावरच बसला वर्ग. जनरेटरवर बी बसले. याचं का टेन्शन आलंय त्यांना. मग जनरेटरवर खाली उतरा. खाली बसा ना. खाली बसा ना. इकडच्या खाली बसा. जनरेटरवर हवा येईल. ए जनरेटरवर हवा येईल. सगळे उभा राहिले. सगळे खाली बसा तुम्ही प्लीज. सगळे ऐका. मधल्या भावांना आपल्या हवा येईल. जनरेटरवरले पण खाली जनरेटरवर बसले. काय ताण नसेल. बंद पडू नाही बघ. काय नाही फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्याकडे. काय नाही. आता सुरू करू आपण. बघा किती हवा यायला लागली. इकडचे तुम्ही सगळे खाली बसता. हा जागा नसली तर मागा सर. सारखा माग. चला सारखा मागा तुम्ही. चला चला ते मागचे लोक बघून लागले तुम्हाला. जागेवर खाली बसले ना तुम्हाला खावा लागणार. सरका सरका प्लीज. सरका मागे. सरका सरका लागू द्या लोकांना हवा.
खाली बसून तर मग ते बोंबलं देत मागू. मी नाही बोंबलं. मी आधी तुम्हाला मागं सरकार मध्ये मागं यार सरकार मागं तुम्ही नुसते सारखं म्हणते तर जागेवर उभा राहते. उभा राहिलेले सगळे एकदा खाली बसा आणि सगळे शांत बसा. सुरू करायचंय मला. बसा ना खाली बसा. आपल्या लोकांना सांगायची वेळ आली म्हणलं तर मला लय वाईट वाटतं. तू तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं. मला हिंदी येत नाही. काय काय मीडियाला दाखवा म्हणायचं. बरं सांगतो तुम्हाला काय रुमालाही करायचं का? त्यांना रुमालाही करायचे. मीडियाच्या बांधवाला मला जनतेने विनंती केली सगळे जनता बांधापासून सगळे दाखवा असं म्हणण्यात आलं. 2-4 मिनिटात ते असंच रुमाला फिरवत राहणार. सगळ्या कॅमेरामॅनला एक 5 मिनिटासाठी विनंती आहे. सगळेजण अरे हवा लागा लागले यार. सरकारला उडी का काय म्हणतो मी आता? आता सगळे शांत व्हा. आता सुरुवात करू. मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आहे. आपला समाज आणि आपले लेकरं बाळ आपल्यासाठी आता महत्वाचे. सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुजरा. तुम्ही ऊन डोक्यावर घेताय तरीही 1 इंचही तुम्ही मागे सरकायला तयार नाही. तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे. कोणाला जर नाही दिसलं त्यांच्या लक्षात येतं मध्ये बसलेले सुद्धा आपले भाऊच येत नाही. शेवटी मूळ भूमिकेकडे येणं गरजेचं आहे. इथं उन्हातानात लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठकीला जमून त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं. एवढा जनसागर मी दुसऱ्यांदा बघतो. बंद करा तुमचं. परत तुम्ही म्हणता खवळतो. तुमचा आरडा बंद करून टाका. लोकच लय आलेत. मला सुरूच करावं कळा. अजून रस्त्याने मागच्या बाजूला पुरं लोखंड चालायला रस्त्याने अजून भरपूर आहे. कारण ही निर्णायक बैठकी ऊन तर लय पडलंय. अरे आपला मंडप येणार होता ना आणखी. मंडप पुढे
वेळ नाही आता त्याच्यामुळे नाही आलेला आहे ना, त्याला बांध म्हणा डोक्यावर असं सावलीचं शिवून तशी. बांधायला वेळ जेवढं शक्य आहे तेवढं केलंय माय बापावर. आता मराठ्यांना ग्राउंड पुराणात, मंडप पुराणात, मराठीत तेवढ्या ताकदीने यायला लागले. करा करा सहन करा, ऊन मी सुद्धा करतोय. खेटायचं ठरवलंय म्हणल्यानंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार. मग ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, पाय असेल किंवा बसायला जागा नसेल, इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत, पण माघारी फिरायला तयार नाही. मी आता अंतरवालीपासून आलो, इथून तिथून झाडाखाली येत, ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता खोटं वाटलं, ते झाड इथून 1 किलोमीटर असेल भाऊ, ते झाड धरले पण बसलेतच. आळा करायला तयार तुम्ही काम धामाचं. तुम्ही आले का पुढं आणखी? यांना डावचं उंची माझ्याकडे बघायला लावा. नाही मला बघून द्या त्यांच्याकडे. सरका मागं तुम्ही सगळे, काळे पाटील सगळे मागं सारखा तुम्ही. गावकरी मागं होत असते आणि पाहुण्याला जागा देत असते. गावकरी सगळे मागं व्हा. चल हो मागं, तिथं काय बोलबोल करतो रे. बस सगळे गावकरी मागं व्हा, आपले उन्हात जा गावकरी. येऊ दे त्या बाहेरच्या लोक. चला करायची का सुरुवात? आता गप्प बसता का मागचे? नाही ते सगळे तुम्हाला काढून देते ना भाऊ, नावीलाच होईन त्यांसाठी. मग राहू दे राहू दे, आता मी तरी कुंकड दिसलो. मोबाईल आता डाटा बंद करता का? मीडियासाठी यांना नेट कमी पडायला लागले. अंतर सोडून बसा, मग सगळं हवा येईल. उभा राहिलेलं खाली बसा, हवा येईल. अंतर सोडून बसा, हवा लागली तर त्रास होणार नाही. कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब अँब्युलन्स उभा आहे. मग आवाज जातो का? मागच्या ग्राउंडवर जातोय का? नक्की